तुळजापुरात 4,500 पुजारी आहेत आणि तुळजापूरच्या ड्रग्ज प्रकरणामध्ये 13 पुजाऱ्यांचा सहभाग असल्याचं समोर आल्यानंतर एक खळबळ उडाली आहे। पुजारी वर्गातून याबद्दल नाराजी व्यक्त केली जाते, संताप व्यक्त केला जातोय। तुळजापुरातले जे पाळीकर आणि भोपे पुजारी मंडळ आहेत, दोन्ही अध्यक्ष माझ्यासोबत आहेत। नेमकं त्यांचं म्हणणं काय आहे, हे पुजारी आहेत का, यांचा सहभाग कसा असतो ड्रग्जमधला आणि देवीच्या मंदिरातला, सगळं आपण त्यांच्याकडनं जाणू। पहिला प्रश्न, 35 आरोपी जे की तुम्हाला नावं मी सांगितली त्यातल्या आपण 13 नावांच्या बद्दलची चर्चा केल्यानंतर ते पुजारी असल्याचं तुम्ही मान्य केलं। ते पुजारी कसे आहेत? ते हे पुजारी ज्याच्या व्यवसायावर आहेत। हा पुजारी व्यवसाय तो करत असता तर ह्या भानगडीत पडलाच नसता, कारण त्याला इतर पैशाचा वेळ लागलं तो वर आणून पण व्यवसाय करत असेल, अजून तो चौकशीच्या अधीन असेल। कारण ज्या आरोपी पकडले ते ट्रान्झॅक्शनवरून पकडलेले आहेत आणि ते आरोप कोर्टात सिद्ध वगैरे होतील ते विषय वेगळा आहे आणि ह्यांचा जो बिझनेस आहे तो वेगळा आहे आणि तो मंदिरात पहिलेच मी सांगितले म्हणजे त्यांचे नियमित व्यवसाय वेगवेगळे आहेत। हे व्यवसाय काय आहेत आणि ते पुजारी कसे आहेत, त्यांना आपण पुजारी म्हणायचं का? पुजारी का म्हणायचं की हे मंदिर संस्थाने वंश परंपरेनं चाललेला हा मंदिराचा हे असतात। तर माझा कुटुंब जर खाली भाऊ म्हणा, माझे पुतणे म्हणा, माझा मुलगा म्हणा, हे जे असं ते परंपरा पुजारीच असतो तो। मग तो खरं तो मंदिरात येतो का हा तपासलं पाहिजे। मग तुमच्याकडे कॅमेऱ्यात येतात का? येत नाहीत, ते येत नाही, ते पुजारी व्यवसाय करत नाहीत किंवा त्या मंदिरात ते तुम्ही जर CCTV फुटेज बघितलं तर त्यांचा संबंध कुठंच काही येत नाही। पण त्या मंदिरातल्या पुजारी म्हणून तुम्ही जी आज उठवलं मीडियाने ते फार चुकीचं झालं। कारण कालच तुम्ही बघितलं की लातूरमध्ये काही पोलिसांचं एका नाव आलं किंवा मग पोलीस सर्व आलेत का त्यात आरोपी नाहीच ना, एक पोलीस आला विषय संपला। तसंच तुम्ही काल असं काय केलं की पुजारी म्हणून समजा पुजाऱ्यांचं तुमचं भक्तावरती विश्वास उडून टाकला तुमच्या मीडियावाल्यांनी। हे जे आरोपी आहेत आता ते वंश परंपरेनं पुजारी आहेत, यांचा देवीच्या पूजेमध्ये कुठं सहभाग असतो का? दैनंदिन हे काय करतात? नाही, काही जणांचे आता हे जे 35 आरोपी आहेत त्यामधील काही आरोपींचे हॉटेलचे व्यवसाय आहेत, काही जणांचे लॉज आहेत, मंगल कार्यालय आहेत। तुम्ही हे मंदिरनं तसे जाहीर करणं अपेक्षित आहे, कारण संशयाची सोय मंदिर संस्थांवर येते आहे, पोलीस प्रशासनावर येते आहे। विनाकारण ह्याच्यामध्ये पुजाराला बदनाम केलं जात आहे। या ठिकाणी ते जे 35 आरोपीमध्ये जे काय 10, 12, 13 काय पुजारी आहेत असं सांगितलं जातं, प्रत्यक्षात ते खरं मंदिरात येतात का, ते पूजा करतात का? वंश परंपरेने इथे तुळजापूरमध्ये जवळजवळ 4-4.5 हजार पुजारी वर्ग आहे। त्याच्यातला ठराविक 100-200 पुजारी वर्ग मंदिरात जात असेल, करत असेल पूजा, इथे दैनंदिन पूजा। पण ह्याच्यामध्ये डायरेक्ट पुजारी आरोपी करणं हे चुकीचं आहे। हे कृपया थांबविलं जावं अशी आमची पुजारी मंडळाची अपेक्षा आहे। जे नियमित 150 कुटुंब आहेत, 150 पुजारी आहेत, पूजा करतात, या ड्रग्जमधल्या आरोपींमुळे यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा झाला आहे? काही वेगळा अनुभव तुम्हाला? नाही, कसं आहे आता येणारा भाविक सर्वच पुजाऱ्यांना संशयाच्या नजरेतून आज पाहायला लागला ना। या ठिकाणी आम्ही रात्रंदिवस जागरण करून येणाऱ्या भाविकांना त्यांचे पूजाची व्यवस्था, दर्शनाची व्यवस्था, नैवेद्याची व्यवस्था एवढं सगळं कष्ट करून शेवटी काय आज सर्व पुजारी ड्रगीज असा एक समज त्यांचा ह्याच्या भक्तांमध्ये आमचा गेलेला आहे। कृपया हे प्रकरण थांबवलं जावं आणि जे कोणी दोषी असतील, जे आरोपी असेल त्या आरोपीला काय जात असते का? जातीवरनं तुम्ही हे करू नका ना। त्यांनी ज्यांनी चुका केल्यात त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, आमची ही ठाम भूमिका आहे पहिल्यापासून। एकंदरच हे दोन्ही पुजारी मंडळाचे अध्यक्ष आहेत। जे खरे पुजारी आहेत त्यांच्याकडे बघण्याचा भक्तांचा दृष्टिकोन बदलतोय। सर्वच पुजाऱ्यांना ड्रग्ज ॲडिक्ट्स या दृष्टिकोनातून बघितलं जात आहे। त्यामुळे जे आरोपी आहेत त्यांचा दैनंदिन देवीच्या पूजेशी कुठलाही संबंध नसल्याचं त्यांनी सांगितलंय। आरोपींना कडक शासन करा, हेही पुजाऱ्यांचं म्हणणं आहे। आप्पासाहेब शेळके, ABP माझा, धाराशिव, तुळजापूर। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।